हॅलो मित्रांनो, आणखी एक भटकंतीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी एक्सप्लोरर गौरव आज एक्सप्लोर करणार आहे इगतपुरी जवळील असलेला त्रिंगळवाडी किल्ला. ह्या किल्ल्याला जाण्यासाठी मुख्यतः 2 वाटा, एक त्रिंगळवाडीवरून आणि एक इगतपुरीवरून. इगतपुरीच्या चांदवाडीवरून तुम्ही जाऊ शकतात. हे त्याचं बेस विलेज आहे दुसऱ्या वाटेचं. इथून आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात केली. सकाळ झालेली मस्त. आपण 7ला ट्रॅक सुरुवात केली. या वाटेने चढाई करताना चढाई थोडी अंगावर आहे, त्यामुळे आपण तासाभरात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पठारावर पोहोचतो. या पठारावरून आपल्याला त्रिंगळवाडी डॅम आणि त्रिंगळवाडीचे दृश्य एकदम भारी दिसते. या ठिकाणी आपण थोडा नाश्ता केला आणि आपण पुन्हा आपल्या ट्रॅकला सुरुवात केली. डोंगराच्या बाजूने पायवाट काढत आपण पोहोचतो या दगडी पायऱ्याजवळ. या पायऱ्या एकदम अंगावर आहे. या पायऱ्या सर करून आपण ज्यावेळेस वर जातो त्यावेळेस आपल्याला होते ते मारुती रायाचे दर्शन. मारुती राया या ठिकाणी एकदम दगडात कोरलेला आहे. हा खूप पुरातन आहे आणि बाजूलाच या ठिकाणी मुख्यद्वाराला दरवाजा बसवण्यात आलेला आहे. गडावर आपल्याला काही पुरातन वास्तू दिसतात, ज्या की सध्या पडलेल्या अवस्थेत आहे आणि काही पाण्याच्या टाक्या देखील आहे. या पाण्याच्या टाक्याचे महत्त्व म्हणजे यामधले पाणी अजून देखील आटलेले नाही आहे. पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग करू शकतात. तसेच गडावर देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिरामध्ये तुम्हाला मारुती राया, गणपती आणि देवीचे दर्शन होते. जर तुम्ही इगतपुरीला ट्रॅकिंगचा प्लॅन करत असाल तर त्रिंगळवाडी किल्ल्याला नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना जय शिवराय.